18 सेकंदाचा या मुलीचा एक व्हिडिओ आणि एका माणसाचं आयुष्य संपले. त्यानंतर लोक आता एसटीनं फिरताना, प्रवास करताना अंगाभोवती जाळी, बॉक्स, कागदी पुट्टे घेऊन फिरतानाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. लोक अशी का करतायत? तर ही घटना आहे केरळमधली. बसमधून प्रवास करत असताना एका मुलीने एक व्हिडिओ केला. त्या बसमध्ये गर्दी भरपूर होती आणि त्यावेळेला एक व्यक्ती माझ्याशी गैरवर्तन करतोय असा आरोप करत एक व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावरती अपलोड केला आणि काही वेळातच तो व्हिडिओ व्हायरल गेला. लोकांनी शेअर केला. त्यानंतर काहींनी कमेंट केल्या, तर काहींनी थेट त्याचा निकालच लावला. पण प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच आपल्याला त्यामध्ये स्पष्ट तसं काही दिसतंय का की गैरवर्तन त्या पुरुषाने त्याच्यासोबत केल्याचं? तर तसं काही दिसत नाही असं सुद्धा काही लोक म्हणतात. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या व्हिडिओमधील व्यक्तीनं अपमान सहन न झाल्यानं आत्महत्या केली होती. त्या व्यक्तीचं नाव आहे दीपक. आज तो परत येणार नाही, पण त्याच्या मागे त्याचं एक कुटुंब आहे. त्यांचा आधार कायमचा मावळलाय. त्या मुलीला कदाचित थोडक्यासाठी व्ह्यूज मिळाले असतील, काही काळ तिला प्रसिद्धी देखील मिळाली असेल. दीपकच्या आत्महत्येनंतर तिच्यावरती टीका झाल्या. त्यानंतर तिनं तो व्हिडिओ डिलीट केला. एवढंच काय तर तिनं अकाउंट देखील केलं. पण एवढं सगळं करून आता तो दीपक परत येणार आहे का? या सगळ्या घटनेमुळे लोक आता एसटीत बसताना स्वतःभोवती बॉक्स लावतायत, कोण जाळी लावत आहेत, तर कोणी कागदी पुट्टेच घेऊन फिरतंय, जणू स्वतःला वाचवण्यासाठी. उद्या खरंच काही गंभीर घटना जर एखादी कोणासोबत घडलीच, एखाद्या व्यक्तीवर खरंच असा अन्याय झाला, तर लोक आता विश्वास ठेवतील का की लांडगा आला रे आला अशी गत होईल? दरवेळी पुरुषच चुकीचा असतो या ग्रहतकातून किंवा फ्यूजसाठी आपण कोणत्या थराला जातो याचा विचार आपण कधी करणार आहोत का? लक्षात ठेवा, व्हिडिओ डिलीट करता येतो, पण आयुष्य परत आणता येत नाही.